सर्वांना नमस्कार. अल्लड बायको राजवीर सुमती या लव्ह स्टोरीचे 23 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता आज पुन्हा सकाळी सकाळी त्या दोघांचं भांडण जुंपलं होतं. कशावरून? तर तिनं चहा करून चहाची पावडर बेसिनमध्ये टाकली होती म्हणून. तिनं नुकताच मस्त आल्याचा चहा केला आणि पिऊ लागली आणि त्याचं तोंड सुरू झालं. तसं तिनं कडू कडू तोंड केलं. निवांत चहाचा घोटसुद्धा पिऊ देत नाही असं म्हणाली. सकाळ झाली की यांचं भजन सुरू होतं आणि रात्री नुसतं गोड गोड बोलत असतो. तो कसला बोलतो हीच बोलायची. त्याला वाटायचं जास्त गरज हिलाच आहे. तो म्हणाला, चहाची पावडर एका बाजूला का नाही टाकलीस? नाहीतर लगेच कचऱ्यात फेकून द्यायची ना. बेसिनमध्ये टाकली तर ते चोकप होतं. ती म्हणाली, हो बरोबर आहे तुमचं, पण मी नाही होऊ देणार चॉकअप. आता त्यानं यावर गप्प बसायचं की नाही, पण नाही. तो म्हणाला, पण तुला आधी कळत नाही का? इतकी काय घाई असते चहा प्यायची? गरम गरम चहा नरड्यात ओतणार आहेस का? थंड करूनच पिणार आहेस ना? मग काही सेकंदात ते काम उरकायला काय होतं? मग निवांत चहा पित बसायचं ना. आणि तिला खूप राग आला. सकाळी सकाळी त्याची कटकट ऐकून तिनं तसा चहा फेकून दिला आणि रागारागात स्वयंपाकाला लागली. आणि तिचा तो अवतार पाहून तो थोडा गप्प बसला आणि थोड्या वेळाने म्हणाला, हिचा भाऊ गेला राखी बांधून. त्याला राखी बांधताना टोपी पाहिजे म्हणून शोधत आली आणि आता ठेवायची कोण? जिथल्या तिथं तशीच हॉलमध्ये पडली आहे. त्याला आधीच तिनं राखी नव्हती बांधली म्हणून राग आला होता आणि तिला पुन्हा राग आला आणि म्हणाली, तुमच्या कशा वस्तू उचलते मी पडलेल्या राहिलेल्या, मग तुम्ही नाही का उचलू शकत? बरोबर आहे, आम्ही सगळे घरात राहतो, तुम्ही मात्र पाहुणे आहात ना घरचे. एकतर कामाला बाईसुद्धा ठेवली नाही आणि सगळं मलाच करावं लागतं, नोकरी सांभाळून. तो म्हणाला, नोकर ठेवायची असेल तर सगळ्याच कामाला ठेवायची, नुसत्या तुझ्या कामाला नाही ठेवायची. आणि तिला त्याचा अर्थ कळला आणि ती हसायला लागली. तिचा राग गायब झाला आणि तो म्हणाला, कधी पोक्तपणा येणार काय माहीत. तोंडाला येईल ते बोलायचं आणि हसत सुटायचं. मग ती तावातावानं त्याच्यापुढं लाटणं नाचवत म्हणाली, मी का करायचं तुमच्यासाठी सगळं? का करू मी तुमच्यासाठी स्वयंपाक? सांगा ना. तुम्ही काय करता माझ्यासाठी घरात? फक्त साहित्य आणून देता ना, आणि त्यातही किती कटकट करता. हेच विसरलं तेच विसरलं. प्रत्येक गोष्टीत माझं कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्या, आणि तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या कामात? आणि राजवीर हसत म्हणाला, तुला माझ्यासाठी जेवण बनवावंच लागेल, कारण कैद्याला जेवण घालायचं असतं असं आपल्या घटनेत लिहिलेलं आहे. आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, तुम्ही कैदी नाही, मीच कैदी आहे. तो म्हणाला, कैदी असा इतकं बोलत नसतो. तू किती बोलतेस? आणि कॉन्ट्रीब्युशनचं म्हणशील तर बेडरूममध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन जास्त असतं सांग? आता ती लाजत म्हणाली, गप्प बसा, तिथं काय कोणीही कॉन्ट्रीब्युशन देईल, कामाचं बोला. तो म्हणाला, खरंच? तिथं कुणाचं पण कॉन्ट्रीब्युशन चालेल तुला? माझं सोडून? ती आणखीन हसून म्हणाली, गप्प बसा हो निर्लज्ज कुठले, काहीही अर्थ काढू नका माझ्या बोलण्याचा. आणि तो पुन्हा तिच्यासाठी चहा बनवायला लागला आणि मुद्द्यावर येत म्हणाला, तुला कळत नाही का, बेसिन चोकअप होतं, पुन्हा कामं वाढतात, त्यापेक्षा आधीच करायचं ना, पटकन हातासरशी वेगळं. ती म्हणाली, पण मी स्वच्छ करते ना, तुम्हाला सांगते का स्वच्छ करायला? आणि काजव्यानं सूर्याला प्रकाश दाखवू नये. आणि तो पुन्हा चिडून म्हणाला, बोलली पुन्हा, मस्तीत बोललीस का? आणि तो आंघोळीला निघाला, चहा तसाच ठेवून. ती म्हणाली, कपाटात नवीन बनियन आहे ते घाला, ते जुनं आहे ते फाटलेलं आहे ते घालू नका. अगं असू दे, अजून थोडे दिवस जाईल. ते थोडं फाटलेलं बनियन तिनं सगळं फाडून टाकलं आणि म्हणाली, हेच घालायचं होतं ना, मग आत्ता घाला. त्यानं तर डोक्यावरच हात मारला. ती म्हणाली, किती दिवस झालं सांगते की नवीन घाला म्हणून. तो चेष्टा करत म्हणाला, आता जुना झालो गो मी, आता नवीन हात तर कुठून आणू घालायला?
जे आहे त्याच्यावर भागव. ती पुन्हा हसत म्हणाली. रात्री त्या बनियनवर जवळ येताना तेव्हा असं वाटतं की भिकारीजवळ आला आहे. काय तो अवतार. नोकर ठेवायचा नाही तर नाही, निदान कपडे तरी व्यवस्थित घाला. पैसा काय करायचा आहे? मेल्यावर मड्यावर घेऊन जायचं आहे का? तो म्हणाला, तुला हे शहाणपण सुचलं म्हणजे नवलच म्हणायचं. काल एक्स्ट्रा राखी घे म्हणालो तर घेतलीस का? तिथे 5 रुपयाचा विचार केलास. मग तिने आज ठरवलं की त्याच्यासाठी येताना एक छान राखी आणायची आणि बांधायची, कारण त्याशिवाय त्याचा राग जाणार नव्हता. तो टोमणे तर मारणारच होता. मग संध्याकाळी येताना त्याच्यासाठी राखी आणली, पाटाभोवती रांगोळी काढली आणि त्याला राखी बांधली. आणि आत्ता कुठे त्याची कळी खुलली आणि संध्याकाळी तो तिच्याजवळ आला. ती अल्लडपणे म्हणाली, आजच मी तुम्हाला राखी बांधली ना, निदान आज तरी नका जवळ येऊ. तो म्हणाला, तुझं रक्षण करायला आलोय ग. ती म्हणाली, पण लांबूनच करा माझं रक्षण, जवळ यायचं नाही, माहीत आहे ना? आणि तो म्हणाला, माहीत आहे, पण नुसती चिकीमिकी तरी घालून झोपू दे. असं म्हणून तिला मिठीत घेऊन झोपला. त्याच्या या चिकीमिकीचं तिला खूप हसायला यायचं. मिठी मारून झोपणं म्हणजे चिकीमिकी. मग तिला 5 दिवस झाले तिचे पिरियड संपले आणि काहीतरी कारणानं तो पुन्हा फुगलाच होता. आणि दुसऱ्या दिवशी तिला उपवास होता. तिला केस धुवायचे होते आणि ती त्याला म्हणाली, माझा उद्या उपवास आहे, मला केस धुवायचे आहेत, धुवू का? आज सुट्टी आहे. तो म्हणाला, मी तुला अडवलं आहे का? धुवायचे असतील तर धु ना. ती म्हणाली, पुन्हा जवळ नाही ना येणार? नाहीतर तुम्हाला नेमकं माझे उपवास गाठून लहर येते. पुन्हा जवळ याल आणि काहीतरी कराल, मग पुन्हा मला केस धुवावे लागतील म्हणून विचारते. आता तो हसला आणि म्हणाला, तुला काय वाटतं ते कर. मी येईन किंवा नाही पण येणार. ती म्हणाली, म्हणजे मी काय करू? तुम्हाला हवंय की नाही ते सांगा. तो काही निर्णयच देईना. तिच्यावर त्यानं निर्णय सोपवला. ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला गरज नाही का? गरज तर आहे, पण बायको नीट बोलत नाही ना. ती काहीच न समजून म्हणाली, आता मी काय केलं? ठीक आहे, धुते मी केस आणि माझ्याजवळ यायचं नाही तुम्ही. उद्या माझा उपवास आहे आणि पुन्हा मी केस धुणार नाही. असं म्हणून ती रागारागात केस धुवायला निघाली. तशी त्यानं तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, अजिबात धुवायचे नाही केस, नाहीतर तुझ्यावर केस करीन. किती छळतेस ग. मला रात्री तू हवी आहेस, नाहीतर उद्या परत तुला केस धुवावे लागतील. असं म्हणून तो वॉकिंगला निघून गेला आणि ती हसायला लागली. टाकाला जायचं आणि भांडं लपवायचं असं काम आहे राजवीर पाटलांचं, असं म्हणाली. मग येताना त्यानं नाश्त्यासाठी समोसे आणले. ती देवपूजा करत होती आणि त्यानं खायला सुरुवातही केली छोट्यासोबत. आणि ती चिडली, मला का बोलावलं नाही? एकटे एकटेच खाताय. आज रविवार आहे, म्हटलं जरा कुटुंबासोबत छान नाश्ता जेवण करावं, तर तुम्हाला काही पडलं नाही ना माझं, असं म्हणून फुगली. त्यानं तिच्यासमोर समोसा नेला, पण ती खाईना. शेवटी तो थकला आणि आंघोळीला निघाला. ती तशीच फुगलेली होती टम्म. आणि तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, चल येतेस का आंघोळीला? नाहीतर पुन्हा म्हणशील एकटे एकटेच गेलात, मला बोलवलं नाही. आज रविवार आहे. आणि ती हसायला लागली. एका क्षणात तिचा राग गायब झाला आणि म्हणाली, कसले आहात ना तुम्ही? आधी चिडवता आणि मग चिडूही देत नाही. तो म्हणाला, उगीच चिडायला किडा उठलाय का? आणि मग तर ती खूप हसायला लागली. चल ना, येतेस आंघोळ करायला? ती म्हणाली, नको ना, छोटा आहे. अगं त्याला काय कळतंय, आजपर्यंत इतक्या थापा मारल्या, मग आणखीन एक थाप मारायची, असं तो म्हणाला. नको जातो मीच, असं म्हणून तिने त्याला टाळला. थोड्या वेळानं, सुमती पाठ घासून दे, आज रविवार आहे, वेळच वेळ आहे, असं म्हणून त्यानं हाका मारायला सुरुवात केली. आणि आता तिनं आधी मुलगा कुठे आहे ते पाहिलं. गॅस व्यवस्थित बंद केले, कारण तिला माहीत होतं ती आता बाथरूममध्ये गेली की लवकर बाहेर येणार नाही. आणि तिने बाथरूमवर टकटक केली. तशी त्यानं तिला आत ओढून घेतली आणि मिठीत घेऊन केस करू लागला. त्याच्या थंड हाताच्या स्पर्शाने ती सुद्धा उत्तेजित झाली. आधीच 5-6 दिवसांचा विरह होता. ती फार उतावीळ झाली होती आणि तो सुद्धा अधीर झाला. आता संध्याकाळची वाट पाहणं दोघांनाही शक्य नव्हतं आणि बाहेर जावं तर छोटा होता. त्यानं पाहिलं तर सुमती आता प्रणयाची याचना करत त्याच्या डोळ्यात पाहत होती. फार उत्कट होऊन तो सुद्धा तिला स्पर्श करत होता
आणि तो तिला तिथंच इंटिमेट होणार होता, कारण दोघांचीही उत्सुकता पराकोटीला पोहोचली होती. इतक्यात तिच्या मोबाईलवर वहिनींचा फोन आला. छोट्यानं फोन उचलला आणि म्हणाला, काकी, आईबाबांची पाठ घासते. किती वेळ झालं जाऊन बसले, आत बाहेर येतच नाही. तशा वहिनी खूप हसायला लागल्या आणि त्याच्याशी थोडंसं बोलून म्हणाल्या, पुन्हा फोन करायला सांग तुझ्या आईला, बाबांची पाठ घासून झाली की. मग थोड्या वेळाने सुमती केस धुवूनच बाहेर आली, कारण आता रात्रीचं काम आत्ताच झालं होतं. ती खूप खुश होती, हसत होती, लाजत होती, नव्या नवरीसारखी. मुलानं निरोप दिला आणि तिने पुन्हा फोन केला आणि म्हणाली, ताई बोला ना, कशा आहात? त्या म्हणाल्या, झाली का भाऊजींची पाठ घासून? आणि ती खूप लाजून गोरीमोरी झाली. तो पाठीमागून आला आणि पुन्हा त्यानं तिला आरशासमोरच मिठी मारली आणि म्हणाला, आज खूपच टेस्टी लागत होतीस, काय भानगड आहे? आणि तिला आता काही बोलता येत नव्हतं. ती नुसती साखर पेरल्यासारखी तोंडात गोड गोड हसत होती आणि त्याच्या मिठीत शिरली आणि लाडात येऊन म्हणाली, मला संध्याकाळीसुद्धा पाहिजे. तो म्हणाला, पुन्हा केस धुवावे लागतील? ती म्हणाली, चालेल. आणि पुन्हा छोटा आला आणि म्हणाला, झालं का तुमचं सुरू? आणि दोघे खूप हसायला लागले.